आपण पाहताय आपला आवाज न्यूज. रोज एक नवी बातमी, नवा विषय. आज आपण आलेलो आहे मान तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये. हिंगणी या ठिकाणी एक दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. सकाळी पहाटे लवकर गावातील आसाळवाडी शाळेच्या पाठीमागं असणारी घुटुगडी वस्ती आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता. या आसाळवाडी शाळेच्या पाठीमागं असणारी हीच ती घुटुगडी वस्ती आणि याच ठिकाणी बंडू अंकुश घुटुगडे वय 40 आणि त्याची पत्नी या बंडू अंकुश घुटुगडे यांनी स्वतःच्या पत्नीचा डोक्यात लोखंडी घन घालून खून केला. खुनाचं कारण अस्पष्ट आहे. या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. म्हसवड पोलिसांनी इथं घटनास्थळी भेट दिलेली आहे. हेच बंडू अंकुश घुटुगडे यांचं ते घर आहे. आपण तो परिसर पाहूया. आणि ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे ती माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पहाटे झोपेत असताना पत्नीचा डोक्यात घन घालून खून केलेला आहे. याच खुनामुळे मान तालुक्यातील हिंगणी गाव पूर्णपणे हादरून गेलेलं आहे. आणि सध्या म्हसवड पोलिसांची टीम, त्याचबरोबर दहिवडी उपविभागाचे रणजित सावंत, त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅब, डॉग स्क्वॉड आणि ठसे तज्ज्ञ या सगळे या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मात्र याच्या पुढं बंडू अंकुश घुटुगडे यांनी स्वतःच्या पत्नीचा खून केला आणि खून केल्यानंतर स्वतःही वैमनस्यग्रस्त होऊन गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली. म्हणजे या ठिकाणी दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत आणि अशा दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी आपण उभे आहोत. या घटनेचं कारण अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे. पोलीस त्यांचा पंचनामा चालू आहे. त्यानंतर त्या पंचनाम्यामध्ये या घटनेचं कारण समजू शकेल. पण आत्तापर्यंत आपण जी माहिती देतोय ते फक्त या दोन दुर्दैवी घटनेंची देतोय आणि या दुर्दैवी घटनेमुळं हिंगणी गाव पूर्णतः हादरून गेलेलं आहे. या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत. सध्या एकच ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलेलो आहे की या ठिकाणी एक खून आणि एक गळफास अशी झालेलं आहे आणि हेच ते ठिकाण आहे जे हिंगणीच्या घुटुगडी वस्तीचं आहे आणि तेच बंडू अंकुश घुटुगडे यांचं एक घर आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. पोलिसांची गाडी आलेली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. तिथं कोणाला जाऊन देत नाहीत, कारण घटना ही अचित्र, दुर्दैवी आणि विचित्र असल्यामुळं या सगळ्या गोष्टी इथं सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन. आज रोजी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगणी या गावामध्ये खुनाचा प्रकार घडलेला आहे. हा प्रकार असा आहे की यातील आरोपी नामे बंडू अंकुश घुटुगडे यांनी त्याची पत्नी अनिता घुटुगडे तिचा डोक्यामध्ये लोखंडी हातोडा घेऊन घालून खून केलेला आहे आणि त्यानंतर त्याने स्वतः सुद्धा विषारी औषध प्राशन करून दोरीच्या बेल्टच्या साहाय्याने लटकून स्वतः सुद्धा आत्महत्या केलेली आहे. या घटनेच्या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये यातील मयत, ह्या महिलेचा आरोपी जो मयत आहे बंडू अंकुश घुटुगडे, याच्यावरच हा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की यातील जी मयत आहे अनिता घुटुगडे आणि हा जो आरोपी आहे बंडू घुटुगडे यांचा वाद होत होता. त्याच्यामध्ये तो चारित्र्याच्या संशयावरून तिला वारंवार त्रास देत होता. या अनुषंगाने सुद्धा ही महिला तिच्या माहेरी गेलेली होती आणि तिला हा त्रास जो काय होत होता याबाबत ती त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगत होती. आणि आज रोजी मध्यरात्रीच्या सुमारामध्ये यातील जो तिचा नवरा आहे याने तिच्या डोक्यामध्ये घन घालून ती जागीच मयत झालेली आणि तो सुद्धा याच्यामध्ये मयत झालेला आहे. या अनुषंगाने आता दोन्ही मृतदेह आम्ही शवविच्छेदन अहवाला करता, पोस्टमॉर्टम करता पुढे पाठवलेले आहोत. याची खुनाची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झालेली आहे. या खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आदरणीय DYSP रणजित सावंत सर, त्याचबरोबर आमची फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड आणि इतर आमचं सर्व सहकारी स्टाफ यांनी भेट दिलेली आहे. पुढील कायदेशीर तपास आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने स्वतः करीत आहोत. धन्यवाद. मी घटनास्थळावरून संदीप जठार, हिंगणी. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.